हॅलो, कविताज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण क्रोशाचा एकदम छान असा पाऊच कसा बनवायचा ते पाहणार आहे. इथे मी कॉटनचे थ्रेड वापरत आहे. 4 प्लाय कॉटन थ्रेड आहे हा. या ठिकाणी मी 5 कलरचा यूज करणार आहे. येलो, फेंट पिंक, डार्क पिंक, मेहंदी कलर आहे हा, आणि त्यानंतर बीज कलर. हा थोडा क्रीम कलर दिसतो. यासाठी इथे आपल्याला 2 mm क्रोशा हुक वापरायचं आहे. यानंतर कात्री आणि निडल आपल्याला इथे लागणार आहे. फेंट येलो कलरच्या थ्रेडची सर्वप्रथम आपण मॅजिक रिंग विणायची. यानंतर 2 चेन विणायचे. आता या रिंगमध्ये आपल्याला 11 हाफ डबल क्रोशे विणायचे. सुरुवातीच्या 2 चेन आणि 11 हाफ डबल क्रोशे असे आपले इथे एकूण 12 हाफ डबल क्रोशे होतात. आता आपल्याला ही रिंग क्लोज करून घ्यायची. यानंतर आपल्याला दुसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून हा थ्रेड इथे कट करून घ्यायचा आहे. इथे आपला पहिला राऊंड विणून कंप्लीट झाला आहे. दुसऱ्या राऊंडसाठी फेंट पिंक कलरच्या थ्रेडची स्लिप नॉट घालायची आहे. यानंतर हा थ्रेड इथे सर्कलला अटॅच करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 3 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. यानंतर 2 चेन विणायचे आणि आता नेक्स्ट स्टिचपासून आपल्याला 3 डबल क्रोशे टुगेदर आणि 2 चेन असं विणकाम करत जायचं. या ठिकाणी एकूण 12 पेटल्स मी विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीचा जो 2 चेनचा गॅप आहे त्या ठिकाणी स्लिप स्टिच घालून एक चेन विणायची आणि हा थ्रेड इथे कट करून घ्यायचा. अशा प्रकारे आपला दुसरा राऊंड इथे विणून कंप्लीट झालेला आहे. तिसऱ्या राऊंडसाठी इथे मी डार्क पिंक कलरचे थ्रेड अटॅच करून घेते. या ठिकाणी आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि आता या 2 चेनच्या गॅपमध्ये आपण पेटल विणणार आहे. तर त्यासाठी इथे मी 4 डबल क्रोशे टुगेदर विणत आहे. यानंतर 3 चेन विणायचे आणि आता पुढच्या 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला नेक्स्ट पेटल विणायचे. तर इथे आपल्याला 5 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. पुन्हा 3 चेन
आणि आता नेक्स्ट 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला नेक्स्ट पेटल विणायचे. त्यासाठी पुन्हा मी इथे 5 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे. यानंतर 3 चेन विणायचे आणि याच प्रकारे आपल्याला सर्व 2 चेनच्या गॅपमध्ये 5 डबल क्रोशे टुगेदर विणून एक पेटल तयार करायचे आणि 3 चेनचा गॅप प्रत्येक पेटलच्या मध्ये आपण ठेवणार आहे. या ठिकाणी माझ्या एकूण 12 पेटल्स विणून झालेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीचा जो 3 चेनचा गॅप आहे तिथे स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर एक चेन विणून हा थ्रेड कट करून घ्यायचा. अशा प्रकारे माझा इथे तिसरा राऊंड विणून कंप्लीट झालेला आहे. चौथ्या राऊंडसाठी आता आपल्याला ग्रीन कलरचा थ्रेड अटॅच करून घ्यायचा आहे. इथे आपल्याला 3 चेन विणायचे आहेत आणि यानंतर या 3 चेनच्या गॅपमध्येच आपण 2 डबल क्रोशे विणतोय. तर इथे सुरुवातीच्या 3 चेन आणि 2 डबल क्रोशे असे इथे आपले 3 डबल क्रोशेचे सेट तयार होतो. यानंतर 2 चेन विणायचे आहेत आणि पुन्हा सेम गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशे विणतोय. यानंतर 2 चेन विणायचे. आता नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला 3 डबल क्रोशेचा सेट विणायचा आहे. पुन्हा 2 चेन आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा 2 चेन आणि आता इथे आपल्याला नेक्स्ट गॅपमध्ये नेक्स्ट कॉर्नर विणायचं आहे. तर अशा प्रकारे इथे 2 कॉर्नरच्या मध्ये आपले 2 वेळा 3 डबल क्रोशेचे सेट येतात. असंच आपल्याला बाकीच्या कॉर्नरसाठी करायचं आहे. इथे माझे 4ही कॉर्नर विणून झालेले आहेत आणि 2 चेन विणल्यानंतर आता मी या ठिकाणी सुरुवातीच्या तिसऱ्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालते. यानंतर एक चेन विणून आपल्याला हा थ्रेड कट करायचा आहे. अशा प्रकारे आपला चौथा राऊंड विणून इथे कंप्लीट झालेला आहे. 5व्या राऊंडसाठी आता आपल्याला बीज कलर वापरायचा आहे. याला आपण क्रीम कलरसुद्धा म्हणू शकतो. तर हा इथे मी स्लिप नॉट घालून कनेक्ट करून घेणार आहे. हा आपल्याला कॉर्नरमध्ये कनेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला आणखी एक कॉर्नर विणायचं आहे. तर सुरुवातीला 3 चेन विणून सेम ठिकाणी आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे. यानंतर 2 चेन आणि सेम ठिकाणी 3 डबल क्रोशे. अशा प्रकारे आपण इथे कॉर्नर विणून घेतलेला आहे. आता 2 चेन विणायचे आणि पुढच्या 3 गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेचे सेट विणणार आहे. इथे मी पहिला 3 डबल क्रोशेचा सेट विणला आहे. यानंतर आपल्याला 2 चेन विणायचे आणि पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा 2 चेन, नेक्स्ट गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. पुन्हा 2 चेन आणि आता नेक्स्ट कॉर्नरमध्ये आपल्याला कॉर्नर विणायचे.
तर अशा प्रकारे आपल्याला 2 कॉर्नरच्या मध्ये 3 वेळा 3 डबल क्रोशेचे सेट मिळतात आणि 4 वेळेस 2 चेन मिळतात. तर याच पद्धतीने मी 5वा राऊंड पूर्ण करून घेते आणि त्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. या ठिकाणी शेवटच्या 2 चेन विणून झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या 3 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनला स्लिप स्टिच द्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला 5वा राऊंड इथे कंप्लीट झालेला आहे. 6व्या राऊंडला आपण सेम थ्रेडने कंटिन्यू करणार आहे, त्यामुळे इथे मी 3 चेन विणते आणि आता यानंतर पुढच्या 2 स्टिचेसमध्ये आपल्याला 1 डबल क्रोशे विणायचे. आता या 2 चेनच्या गॅपमध्ये मी 1 डबल क्रोशे, 1 चेन आणि 1 डबल क्रोशे विणणार आहे. यानंतरच्या 3 डबल क्रोशेमध्ये मी प्रत्येकी 1 डबल क्रोशे विणत जाणार आहे. आता 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे आहेत. यानंतर पुढच्या 3 डबल क्रोशेमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे. पुन्हा 2 चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. यानंतर पुढच्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे. दोन चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. यानंतर 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे. गॅपमध्ये 2 डबल क्रोशे. यानंतरच्या 3 स्टिचेसमध्ये प्रत्येकी 1 डबल क्रोशे. आता कॉर्नरसाठी पुन्हा आपल्याला 1 डबल क्रोशे, 1 चेन आणि 1 डबल क्रोशे विणायचे. तर इथे मी एक साईड विणून दाखवलेली आहे. याच पद्धतीने बाकीच्या सर्व साईड्स आपल्याला विणायचे आहेत. या 3 डबल क्रोशेच्या वर आपले प्रत्येकी 1 डबल क्रोशे येतात. त्यानंतर 2 चेनच्या गॅपमध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे. असंच प्रत्येक ठिकाणी आपल्याला विणत जायचं आहे आणि कॉर्नरसाठी आपल्याला 1 डबल क्रोशे, 1 चेन आणि 1 डबल क्रोशे विणायचे. तर अशा पद्धतीने हा 6वा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेते. इथे मी शेवटपर्यंत डबल क्रोशे विणून घेतलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीच्या 3 चेन आहेत त्यामधल्या तिसऱ्या चेनला स्लिप स्टिच घालायचं आहे आणि 1 चेन विणून आता मी हा थ्रेड कट करून घेते. अशा प्रकारे इथे मी एक स्क्वेअर करून घेतलेला आहे. सेम असाच आणखी एक स्क्वेअर मी ऑलरेडी करून ठेवलेला आहे आणि आता आपल्याला याचे एजेस शार्प करण्यासाठी ब्लॉकिंग प्रोसेस करायची आहे. या ठिकाणी मी ऑलरेडी एक स्क्वेअर ब्लॉक करून ठेवलेला आहे आणि आत्ता जो आपण विणलेला स्क्वेअर आहे तो मी इथे तुम्हाला ब्लॉक करून दाखवते.
साधारणपणे 1 तास मी याला असंच राहू देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अस्तर शिवून घ्यायचं आहे. ब्लॉकिंग करून झाल्यानंतर आपल्या स्क्वेअरचे कॉर्नर एकदम क्लिअरली दिसून येतात. आता आपल्याला या स्क्वेअरचं मेजरमेंट करून घ्यायचं आहे. अंदाजे 4.25 बाय 4.25 इंचाचे हे स्क्वेअर आहेत. याला आपल्याला अस्तर लावायचं आहे. तर याच्या दुप्पट कापड म्हणजे 8.5 बाय 8.5 इंचाचं आपल्याला इथे कापड लागणार आहे. तर आतमध्ये मार्जिन पकडण्यासाठी इथे मी 9 बाय 9 इंचाचा एक स्क्वेअर कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला हा हाफमध्ये फोल्ड करायचा आहे आणि यानंतर बाजूने आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर ही टीप मारताना थोडंसं मार्जिन आहे ते आतल्या साईडला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि मग स्टिचिंग करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व बाजूनी मी स्टिचिंग करून घेते आणि त्यानंतर आपण हात शिलाई करून या स्क्वेअरला हे कापड जोडून घेणार आहे. या ठिकाणी हे जे अस्तर आहे त्याला मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ग्रॅनी स्क्वेअरला जोडून हे शिवून घ्यायचे आहे. अशा प्रकारच्या पिन्स लावून मी सुरुवातीला इथे हे फिक्स करून घेते आणि त्यानंतर आपण शिवणकाम करायचं. आता इथे आपल्याला हे जे विणकाम आहे ते हाफमध्ये फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही ग्रॅनी स्क्वेअर एकत्र पकडून आपल्याला इथे बॉर्डरचं विणकाम करायचं. या ठिकाणी हा जो ग्रॅनी स्क्वेअरचा 1 चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपल्याला हुक इन्सर्ट करायचं आहे आणि इथे स्लिप नॉट घालून थ्रेड अटॅच करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चेन विणते. इथे आपल्याला सिंगल क्रोशेचं विणकाम करायचं आहे. तर त्यासाठी इथे मी 2 चेन विणते आणि सेम स्टिचमध्ये आणखी एक सिंगल क्रोशे विणते. यानंतर 1 चेन विणायची आणि पुढचे 2 स्टिचेस पकडायचे, त्यामध्ये हुक इन्सर्ट करून सिंगल क्रोशे विणायचे. पुन्हा 1 चेन आणि दोन्ही साईडचे स्टिचेस पकडून सिंगल क्रोशे. असंच आपल्याला बॉर्डरसाठी विणत जायचं आहे.
तर इथे या उरलेल्या 2 साईड मी कंप्लीट करून घेते। या ठिकाणी मी 3 साईड विणून कंप्लीट केलेले आहेत। चौथ्या साईडला आपल्याला दोन्ही बाजूंना विणकाम करायचं आहे। इथे मी डबल क्रोशे विणणार आहे। सुरुवातीला 3 चेन विणायचे आणि यानंतर पुढच्या स्टिचमध्ये डबल क्रोशे विणायचे। यानंतर एक चेन विणायचे आणि पुढचा जो स्टिच आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या 2 स्टिचेसमध्ये आपल्याला पुन्हा एक डबल क्रोशे विणायचे। यानंतर एक चेन, पुन्हा नेक्स्ट स्टिच स्किप करायचं आहे आणि पुढच्या 2 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे। पुन्हा एक चेन, खालचा एक स्टिच स्किप करायचं आहे आणि नेक्स्ट 2 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे विणायचे। तर हे विणकाम मी दोन्ही साईडला विणणार आहे। ही साईड कंप्लीट झाल्यानंतर आपण विणकाम कंटिन्यू करायचं आहे आणि ही साईडसुद्धा विणून घ्यायची। इथे मी दोन्ही साईडला 2 डबल क्रोशे आणि एक चेन असं विणकाम करून घेतलेलं आहे। आता नेक्स्ट लाईनसाठी आपल्याला पुन्हा फक्त डबल क्रोशेचं विणकाम करायचं आहे। त्यासाठी 3 चेन विणायचे, यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये डबल क्रोशे। आता जो एक चेनचा गॅप आहे त्यामध्ये आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे। पुन्हा पुढच्या 2 स्टिचेसमध्ये प्रत्येकी एक डबल क्रोशे आणि एक चेनच्या गॅपमध्ये 2 डबल क्रोशे। अशा पद्धतीने या पुढची जी लाईन आहे ती आपण कंप्लीट करून घेऊया। इथे मी डबल क्रोशेची लाईन कंप्लीट करून घेतली। आता आपल्याला या ठिकाणी ग्रीन कलरचा थ्रेड अटॅच करून घ्यायचा आहे। यानंतर 3 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये आपण 2 डबल क्रोशे टुगेदर विणणार आहे। यानंतर पुन्हा 3 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे टुगेदर। आता इथे एक चेन विणायचे, पुढचे 3 स्टिचेस आपल्याला स्किप करायचे आहेत आणि चौथ्या स्टिचमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे टुगेदरचा सेट विणायचा। यानंतर 3 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे टुगेदर विणायचे। यानंतर एक चेन विणायचे। आता पुढचे 3 स्टिचेस स्किप करून चौथ्या स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे टुगेदर। यानंतर 3 चेन विणायचे आणि सेम स्टिचमध्ये 3 डबल क्रोशे टुगेदर। यानंतर एक चेन विणायची। याच पद्धतीने ही पूर्ण लाईन आपल्याला कंप्लीट करून घ्यायची। इथे मी ग्रीन कलरचा राउंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला पिंक कलरचा थ्रेड इथे 3 चेनच्या गॅपमध्ये जोडून घ्यायचा आहे। यानंतर 3 चेन विणायचे आणि
आणि सेम ठिकाणी आता मी 5 डबल क्रोशे विणणार आहे. सुरुवातीच्या 3 चेन पकडून आपले टोटल इथे 6 डबल क्रोशे होतात. आता इथे पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करायचं आहे आणि हा जो लूप आहे तो यामधून ओढून घ्यायचा आहे. यानंतर 2 चेन विणायचे आणि बेसमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. यानंतर 1 चेनचा जो गॅप आहे त्या ठिकाणी मी सिंगल क्रोशे विणते आणि पुन्हा 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. आता इथे पुन्हा आपल्याला पफ स्टिच विणायचं आहे. त्यासाठी 3 चेन, 5 डबल क्रोशे, लूपमधून हुक बाहेर काढायचं आहे. पहिल्या स्टिचमध्ये हुक इन्सर्ट करून लूप ओढून घ्यायचं आहे आणि 1 चेन विणायची. तर हा आपला पफ स्टिच तयार झाला. यानंतर 2 चेन विणायच्या आणि बेसमध्ये स्लिप स्टिच घालायचं. यानंतर 1 चेनचा जो गॅप आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे विणायचं आहे आणि 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच. अशा प्रकारे प्रत्येक 2 पानांच्या मध्ये एक कळी इथे तयार होते. असंच मी पूर्ण राऊंडसाठी विणून घेणार आहे. या ठिकाणी माझी कळ्यांची शेवटची लाईन विणून कंप्लीट झाली आहे आणि त्याचबरोबर आपला पाऊचसुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे. इथे ज्या ठिकाणी जाळी तयार झाली होती 1 चेन आणि 2 डबल क्रोशे विणून, तिथे मी 100 चेनची एक स्ट्रिंग लावून घेतलेली आहे. पुढच्या साईडचे जे दोन्ही टोक आहेत ते एकमेकांना क्रॉस करून घेतलेले आहेत आणि यांच्या टोकाला पफ स्टिचेस विणून मी इथे सुद्धा कळ्या तयार केलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपलं छान असं क्रोशाचं पाऊच इथे तयार झालेलं आहे. आतमध्ये अस्तर लावल्यामुळं हा जो शेप आहे स्क्वेअर शेप तो एकदम छान बनून राहतो आणि यामध्ये तुम्ही एअरपॉड वगैरे इझिली ठेवू शकता. सेम असाच पर्पल शेडमध्ये मी आणखी एक पाऊच करून घेतलेला आहे. यालाही मी आतमध्ये अस्तर लावून घेतले. तर बनवायला एकदम सोपा आहे हा पाऊच. यापेक्षा मोठ्या साईज जर तुम्हाला बनवायचे असतील तर या स्क्वेअरच्या नंबर ऑफ लाईन्स आपल्याला वाढवत जायचे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा पाऊच करून पाहू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.